खोक्या प्रकरणामध्ये विलन ठरवून आपल्या खुनाचा कट मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आमदार सुरेश धस यांचा खळबळजनक दावा. संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेच्या मृत्यू प्रकरणी एक जण ताब्यात तर मुख्य आरोपी फरार. कळंबमधील महिलेची हत्या झाल्याचा दमानी यांचा दावा. संतोष देशमुखांना बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेचा प्लॅन होता. गोपनीय साक्षीदाराची साक्ष एबीपी माझाच्या हाती. प्लॅनिंग होताना साक्षीदार उपस्थित असल्याचीही माहिती. वाल्मिक कराडनेच मारहाण केली. हर्सुल कारागृहामध्ये रवानगी केलेल्या महादेव गीतेचा दावा. पोलीस कराडला जावयासारखी ट्रीटमेंट देत असल्याचा दमानी यांचा आरोप. प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावरती आज कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये सुनावणी. सुरक्षेच्या कारणास्तव कोरटकर कळंबा जेलच्या अंडा सेलमध्ये. नागपूर हिंसाचारातील आरोपी फहीम खानच्या जामीन अर्जावर आज जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये सुनावणी. पोलिसांनी खोट्या आरोपात अडकवल्याचा फहीम खानचा दावा. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी तब्बल 177 शासन निर्णय जारी. मंत्रालयामध्ये रात्री 12 वाजेपर्यंत कामकाज. राज्यामध्ये आता घर आणि मालमत्ता खरेदी करणं आणखीन महागणार. रेडी रेकनरच्या दरामध्ये सरासरी 4.39% वाढ. सोलापुरामध्ये सर्वाधिक 10.1% वाढ. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये घट. 19 किलोच्या LPG गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 41 रुपयांची कपात. आजपासून नवे दर लागू. राज्यात ठिकठिकाणी अवकाळीच्या सरी. काढणीला आलेल्या गव्हाचं नुकसान. बळीराजा चिंतेत. आज आणि उद्या कोकणासह अनेक जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.